मित्रांनो, चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर यांचं जे आलेलं अपडेट आहे 23 जुलै 2024 रोजीचं हे अपडेट आहे, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। विषय आहे जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती 2023 कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। जलसंपदा विभागात गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत परिमंडलांतर्गत खालील यादीतील उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे। उपरोक्त उमेदवारांनी कागदपत्र तपासणीसाठी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडल पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात 25 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता 11 ते 3:30 म्हणजे 3:30 वाजता दरम्यान तपासणी सूची मूळ कागदपत्रासह व 2 साक्षांकित सत्य प्रतीसह उपस्थित राहायचं आहे। जे उमेदवार कागदपत्र तपासणीत गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत वा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची ही सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर उमेदवाराची जी यादी आहे तर ती अशा प्रकारे आहे। तर तुम्ही बघू शकता मेरिट लिस्ट आहे, कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराचं नाव आहे, जेंडर आहे, कास्ट आहे आणि एकूण मार्क्स जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत। तर जलसंपदा विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे ती अशा प्रकारची आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर याचा अर्ज केला होता तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। तर तुम्ही जलसंपदा विभागाची भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता का आणि तुमचे मार्क्स कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। हे होतं जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ। धन्यवाद।